आता बातमी गडचिरोलीवरनं. गडचिरोलीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय दारूचा अड्डा बनलाय। या कार्यालयात शेकडो बियर आणि व्हिस्कीच्या बाटल्या दिसल्या। शिवाय कार्यालयात अस्वच्छपणा भरपूर आढळून आला। या सार्वजनिक विभागाच्या हद्दीत अहेरी, एटापल्ली, चार्मोशी, मुलचेरा तालुक्याचा भाग येतो। त्यामुळे विभागाच्या विकासाचं कार्यालय की दारूचा अड्डा असा प्रश्न सध्या विचारला जातोय। या संपूर्ण प्रकाराची अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी ओम प्रकाश चुनारकर। सार्वजनिक बांधकाम विभाग आल्लापल्ली या विभागीय कार्यालयामध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत उसंडी साहेब आहेत, कार्यकारी अभियंता, आणि त्या ऑफिसच्या समोरच या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत। ऑफिसच्या त्यांच्या पहिल्या गेटच्या लगतच, तर इथून आपल्याला शेकडो बाटल्या मिळतील। या संदर्भामध्ये आपण उसंडी साहेब आहेत, कार्यकारी अभियंता, यांच्यासोबतच विचारूया की या संदर्भात यांची काय प्रतिक्रिया आहे। सर, या ठिकाणी पूर्ण दारूच्या बाटल्या एवढ्या पडलेल्या आहेत आणि ऑफिसमध्ये अस्वच्छता निर्माण केलेली आहे, तर आपण काय करू इच्छिता सर? मी आता मग 2 महिने झाले आहेत मला नेमकं इथं कोण दारू घेतो काय करतो मला काही कल्पना नाही। पण जसं तुम्ही जे म्हणत आहे तुम्ही कर्मचाऱ्यांना ते कोणी घेत असेल ऑफिसमध्ये त्यांना कळत म्हणजे साहेब, यानंतर ऑफिसमध्ये ऑफिशियली लोक गैरहजर होते या वेळेवर। या संदर्भात ऑफिसचे पंखे कूलर सर्व चालू होते, पण बेंचला कोणी बसलेले नव्हते। या संदर्भामध्ये काय बोलू इच्छिता सर? संबंधित टेबलवाल्यांना आता याच्यानंतर इन्स्ट्रक्शन करण्यात येईल। जेव्हा तुम्ही आपण बसता टेबलवर त्याच वेळेस पंखे चालू असले पाहिजे। जेव्हा बाहेर निघाले तर ते फॅन वगैरे बंद करून निघायला पाहिजे। तसं आम्ही इन्स्ट्रक्शन संबंधित कर्मचाऱ्यांना आपण बघू शकता, उसंडी साहेब कार्यकारी अभियंता हे माझ्यासोबत होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे येऊन 2 महिने झाले, त्यामुळे त्यांना इथलं या परिसरातलं काहीच माहीत नाही। जय महाराष्ट्र न्यूजसाठी ओमप्रकाश चुनारकर, आल्लापल्ली, गडचिरोली।